ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तळेगाव ढमढेरेपासनं माळीमळा रोड ते पिंपळे जगताप करंदी फाटा रोड हा रस्ता नाहीये तर अनेक वर्षांपासून नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेणारा मोठा प्रश्न आहे। रस्ता खराब, खड्डे, धुळीचं साम्राज्य आणि सततचा जीवघेणा प्रवास या समस्येच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने झाली, निवेदन देण्यात आले, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र रस्त्याचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता। प्रश्न तोच, मागणी तीच आणि प्रशासनाकडून आश्वासनांची मालिका तीच। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात घडल्यानंतर या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं। नागरिकांच्या रोषाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि या बहुचर्चित रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली। अखेर भूमिपूजनाचा नारळ देखील फुटलाय। म्हणजे रस्ता मंजूर होण्यासाठी आंदोलने झाली, पाठपुरावा झाला आणि अपघाताची वेळ आली। हा प्रश्न आधीच सोडवला असता तर कदाचित एखाद्याचा जीव धोक्यामध्ये घालण्याची वेळ आली नसती, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात। भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आता एकच अपेक्षा आहे, भूमिपूजनाचा नारळ फुटलाय, आता कामाच्या दर्जावर आणि वेगावर देखील लक्ष राहू द्या, कारण ग्रामस्थांना आता फक्त आश्वासनांचा रस्ता नको तर प्रत्यक्षात दर्जेदार, मजबूत आणि सुरक्षित असा रस्ता हवाय, असं आवाहन या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या वेळी माजी आमदार अशोक बापू पवार यांनी केलं। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी देखील काम पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात येत आहे। तर अनेक आंदोलनानंतर बहुचर्चित रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे आणि भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। तळेगाव ढमढेरे येथील माळीमळा रोड ते पिंपळे जगताप करंदी फाटा रोड या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेल्या आणि खराब अवस्थेमुळे असलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। सणसवाडी MIDCला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे, त्यामुळे परिसरामधील नागरिक, कामगार, उद्योजक तसेच वाहन चालकांसाठी हा मार्गच विशेष महत्त्वाचा आहे। तर लगेचच या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होतीये। रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती आणि तळेगाव ढमढेरे गावाचे आजी माजी पदाधिकारी आणि अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। समस्त ग्रामस्थ तळेगाव ढमढेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला आता गती मिळाली आहे। आंदोलनामधनं आवाज उठवला गेला, पाठपुराव्यामधनं हा प्रश्न मार्गी लागला आणि आता प्रत्यक्ष विकास कामाला सुरुवात झाली। या रस्त्याचं काम दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीनं पूर्ण होऊन नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी वाहन चालकांकडून व्यक्त होतीये। दरम्यान या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार माऊली कटके, PMRDचे अधिकारी यांनी या ठिकाणी अनुपस्थिती दर्शवली आहे। या ठिकाणी हे काम कोणत्या पक्षाचं नाहीये तर गावाच्या विकासाला पूरक ठरेल असे असताना देखील या भागाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी आणि अधिकारी हे कार्यक्रमास उपस्थित नव्हते। यामागचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी यामध्ये राजकारण, उदासीनता लक्षात येते। या कार्यक्रमासाठी या विभागाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तसेच माजी आमदार अशोक बापू पवार, तळेगाव ढमढेरे गावामधील आजी माजी पदाधिकारी हजर होते। तसेच या कामाचे ठेकेदार श्री स्वामी समर्थ इंजिनियर्स श्री राऊत यावेळी हजर होते। यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबद्दल कोणीही शंका घेऊ नये, काम उत्कृष्ट उत्तम दर्जाचं करून दाखवतो, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। क्वालिटी बद्दल काय मत आहे तुमचं? म्हणजे हे मुद्दे ऐरून घ्या। आपल्याला अत्यंत चांगले खासदार लाभलेत, त्यांच्या सगळ्या व्यापामुळे कदाचित आपल्याला वाटतं की ते आपल्याला आठवड्याला, महिन्याला भेटले पाहिजे, परंतु आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि ज्या वेळेला पक्षाचं, राज्याचं पाहावं लागतं त्यामुळे तुम्ही आपणच आपल्या माणसाला सांभाळून घ्यावं लागतं की वेळेनुसार ते सतत भेट देतील म्हणून। पण मी तुम्हाला उपलब्ध असतोच, तुम्ही मला सांगितलं तर मी खासदारांना सांगत असतो, त्यामुळं फार हे नाही। आज काँग्रेसची तर वैभवराव आहे, सुरेशराव थोरातांना नाही बोलवलं का, तर हे सगळे काँग्रेस बी आपल्याला सहकार्य करत असती। आपल्याला माहिती की पवार साहेबांचं नेतृत्व आणि साहेबांच्या सोबत मी असेल खासदार, आम्ही सुरुवातीपासून राहिलो, आम्हाला मनाला समाधान आहे। त्रास काय व्हायचा तो होतोय आम्हाला। आपण पाहिलं असेल की कारखान्याची परवा एक मीटिंग लावली मुंबईला, पण चेअरमनलाच नाही बोलावलं, व्हाईस चेअरमनला नाही बोलावलं, एका संचालकाला नाही बोलावलं, MDला नाही बोलावलं। कारखाना सुरू करण्यासाठीचे प्रयत्न ही वहिनींची पण बोलणार आहे, त्या परक्या नाहीत आपल्याला,
मला नक्की मी सांगू शकतो अजितदादा असते तर असं कधी केलं नसतं. अजितदादांनी 100% कोणी किती विरोध करू द्या ते म्हणले असते मला चेअरमन व्हायचे, चेअरमनला पोपटराव बोलावं लागलं असतं म्हणले असते का नाही. तर ठीक आहे, आपण परत त्यांना सांगितलं आम्हाला वेळ द्या. त्याच्या आधीच आपण भेटलेले सगळे डायरेक्टर इथे विश्वास का काय भेटलो का नाही आपण ते त्याच्या आधी भेटलो आम्ही. सगळी विनंती केली, पत्र दिली. तुम्ही सचिव पत्र काढतो आणि आम्हाला गाळून टाकतो हे काही राजकीय दृष्ट्या योग्य नाही असं आम्हाला वाटतंय. मी खासदार साहेबांना बी ते सगळे अवगत केले, ते पण योग्य ठिकाणी त्याच्या तक्रारी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज कोट्यावधी रुपयाचा निधी देत असताना आपल्याला माहिती की वेळ नदीचा पूल बाळासाहेब आपण आचारसंहिता 3ला लागणार होती आणि 2:30ला आपण नारळ फोडलेला होता त्या काळात. ते सगळे श्रेय खासदार साहेबांचा फोन कमिशनरला जायचो, मी त्यांच्या मागे लागायचो की साहेब नाही आपल्याला तुमचा फोन जाऊ द्या तर आपल्याला निधी लवकर मिळेल. आणि म्हणून त्यावेळची मी योगेशजी मसे सर यांचं मनापासून कौतुक करीत. योगेशजी मसे साहेबांनी खूप मोठा निधी शेवटच्या टप्प्यात आपल्याला सगळा जो करोड रुपयाचा दिसतोय तो मिळून दिला. त्यामुळं आज जरी योगेशजी मसे कमिशनर म्हणून तिथं नाही, मुंबईला बदली झाली, ते असतील महिवाल साहेब असतील, यांनी खूप मोठी मदत या सगळ्या कामाला केली. आज तळेगावचा चेहरा मोहरा बदलतोय आणि हे रस्ते बिस्ते अत्यंत रुंद झाल्यामुळं नाहऱ्यापासूनची खालची वाहतूक खूप वाढेल. व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात नाहऱ्यापासून तळेगावपर्यंत वाढीला लागतील. तरुणांना उद्योग मिळेल. आपण पाहता की पेट्रोल पंप रस्त्याला लगेच सुरू झाले. पेट्रोल पंप तसे झाले नसते, परंतु हा रस्ता वेडी वाकडी वळणं काढायला लागला. जेवढं सरळ करता येईल आपण केलं. मध्ये साहेब एक कोर्टाचं थोडेसे काहीतरी स्टेचा एक विषय देवळीच्या तिथला राजू जाधव इथं थोडंसं आपण लक्ष घातलं, ऍडव्होकेट जनरलची एक मिटिंग लावली तर 100% ते सोडून. कारण देऊळचा असाच प्रश्न अडकला होता. तिथं जवळ 3 का 4 माणसं ऍक्शनमध्ये गेली. मग मला राग आला, मी ऍडव्होकेट जनरलकडे गेलो, स्वतः ऍडव्होकेट जनरल उभे राहिले त्या केसला आणि तो प्रश्न सुटला. कारण 100 वर्षाचे रस्ते ते उद्या तुमच्या बाजून निकाल लागला तर तुमच्या बाजून निकाल करार असतात. पण आज अडवणूक होती आणि एवढा मोठा रस्ता आपण जवळजवळ 250 कोटीपर्यंत करायचा आणि कुठंतरी एक पॅच मधला राहतो. नाही तर नाहोरा तळेगाव माझ्या माहितीने 15 मिनिटात इथं पोचतो. 15 मिनिटापेक्षा जास्त काय वेळ आता लागणार नाही असं मला तरी वाटतं. इकडं सगळ्यांची नाव घेतली, आमचे प्रेमाचे माजी सरपंच रमेश सगळेच बसलेले. तर शेवटी विकासाची दिशा खासदारांच्या एका पत्रामुळे मिळत असती, सांगण्यामुळे मिळत असती. त्यामुळे ह्याचं श्रेय कुणी घ्यायचं कारण नाही. आम्ही मागाशी मी त्यांना सांगितलं की प्रोटोकॉल असतो, तुम्ही कुणी सांगा. बाळासाहेब तुम्ही बसल्यात, शंकरराव तुम्ही आहे. मी 2.5 वर्ष जेव्हा आपण वेगळं झालो, राष्ट्रवादी 2 झाल्या, त्यावेळेला जिथं जिथं आम्ही भूमिपूजन केली, उद्घाटन केली, अजितदादांच्या नावाशिवाय एक बोट नाही लावलं. पालकमंत्री होते, काय प्रोटोकॉल असतो. खासदारांचं पण नाव कंपल्सरी लावावं लागतं. 5 गावागावात काय अवस्था आहे का? खासदारांचं आहे का, पालकमंत्र्याचं आहे का, कोणाची नाव दिसतात का बोर्ड? मग साहेबांना म्हणलं प्रोटोकॉलच रद्द करायला सांगा, नवीन कायदा करा, आम्हाला काय अडचण नाही. कशाला प्रोटोकॉल आमच्या पुरता असतो. हे पण मी त्यांना म्हणलं. तळेगावच्या आपल्या काही समस्या असतील बाळासाहेब, त्या निश्चितपणे खासदारांना सांगा. एक चांगलं काम खासदारांच्या माध्यमातून. शेवटी तुम्हाला माहिती काम आणि वक्तृत्व. आज नाशिक रोडचं बघा किती सुंदर काम चाललंय त्यांच्यामुळे. आज आपल्याला जे ट्रॅफिक जाम होतं, MIDC मधल्या ज्या समस्या होत्या, पवार साहेबांनी त्यांनाच प्रमुख केले. त्या समस्या सुद्धा बघा कशा सुटल्यात. 36,000 का काय कंपन्या बाहेर गेल्या, सोपं नाही. मग त्या नीट राहा म्हणून त्यांचे प्रयत्न परत चालू आहे. मी मनापासून बाळासाहेब तुम्हाला सगळ्यांना, अनिलनी फोन केला आठवणीनं, कारण माझे झाल्यावर लोक विसरतात जा, पण करतोय तो फोन संपतराव. तर मनापासून आपल्या तळेगावच्या सगळ्या लोकांना धन्यवाद देतो. आणि खासदार साहेब आपण आपला वेळ खर्च करून आज या कार्यक्रमाला दिला, त्याबद्दल आपलं मी तालुक्याच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी मागणी केली की या चौकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव देण्यात यावं. आणि तुम्ही सांगितलं चौकाच्या अलीकडं पलीकडे तुम्हीच आहे. आणि सध्या बघाशी अशोक बापूंनी जी गोष्ट सांगितली त्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम. मी आता गाडीत येतानाच ईश्वरपूरचा जयंत पाटील साहेबांचा कार्यक्रम करायचा. परत 30 तारखेला धुळ्याला आदरणीय पवार साहेबांचा सत्कार आहे इतिहास संशोधक मंडळातर्फे, त्याला सुद्धा जायचंय. या सगळ्या गोष्टी सातत्यानं सुरू असतात.
पण मगाशी अनिल शेठ बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मी माझी चूक कबूल करतो. मागच्या टर्मला दादा अशोक बापू आमदार असल्यामुळं खरं तर आपली किती वेळा उपस्थिती असली पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायची फारशी वेळ पडली नव्हती. पण आता एवढी जर कामं प्रलंबित राहत असतील तर या गोष्टीची खरोखर मला तुम्ही जाणीव करून दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो की आता अशोक बापू जरी तुमच्यामध्ये सातत्यानं असले तरी सुद्धा मला उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शिरूर तालुक्याला महिन्यातून किमान एक दिवस हा फक्त तुमच्यासाठी हे देतो. म्हणजे कामांची जी तुम्ही यादी वाचली, म्हणजे बाणाला अनेक दिवस मला सांगत होते, एक दिवस शिरूर तालुक्यासाठी किमान नक्की करा. तुम्ही जागा द्या, तुम्ही जागा नक्की करा, कुठं बसायचं हे सांगा. त्या ठिकाणी महिन्यातून किमान एक दिवस शिरूर तालुक्याला आणि पूर्ण वेळ शिरूर तालुक्यासाठी, या पूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी आणि शेजारच्या मतदारसंघासाठी असं म्हणून एक डेडिकेटेड पीए एक तुम्हाला देतो, जेणेकरून जे काही तुमचे कामं असतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तो डेडिकेटेड पीए सुद्धा काम करेल. स्वीय सहाय्यक डेडिकेटेड तुमच्यासाठी असेल. आणि त्याचबरोबर मी स्वतः महिन्यातून किमान एक दिवस आत्ता म्हणतोय, जशी गरज पडेल तशी आपण 2 दिवस करू, या पद्धतीनं तुमच्यासाठी वेळ देतो हे नक्की सांगतो. या कार्यक्रमाचं, या रस्त्याचं उद्घाटन होत असताना खरं तर PMRDAच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु आज दुपारी 4 वाजता PMRDA मध्ये आढावा बैठक आहे आणि अधिकारी इथं सुटले असतील तर तिथं बरोबर घावतील. कारण आतापर्यंत कसं असते, शेतकऱ्याचा आसूड खांद्यावर जवळ आहे तवर गोड मानून घ्या. जेव्हा त्याचा फटका बसायला सुरुवात होईल आणि मग त्यानंतर हक्कभंग आणि प्रिव्हिलेज जर सुरू झाले तर अधिकाऱ्यांना जर कोणाला मस्ती आली असेल तर मग त्याचा उपाय सुद्धा आता त्या भाषेत करावा लागेल, याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे मी जो काही या संदर्भातला प्रोटोकॉल असतो हा जर पाळला जात नसेल तर मग अधिकाराची वेगळी जाणीव करून द्यावी लागेल, हे मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. या कामाच्या संदर्भामध्ये मगाशी कोणीतरी विचारलं की कामाचं नेमकं स्वरूप काय, तर 7.5 मीटरचा रस्ता आहे, बाजूला गटर आहे आणि शिवाय 1 मीटरचं याच्यामध्ये साईड शोल्डर आहे. या पद्धतीचा रस्ता संध्याकाळच्या बैठकीमध्ये याची मागणी करतो. शिवाय हा तुमचा नावरा शिक्रापूर रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्या तुमच्या तक्रारी, त्याचा जर एक संपूर्ण तुम्ही मला एक आढावा दिला तर या तक्रारींच्या संदर्भात सुद्धा सदर अधिकारी असतील आणि सदर जो कोणी ठेकेदार असेल यांना समोर बोलून या तक्रारींचं सुद्धा आपण निवारण हे तात्काळ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि मगाशी तुम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या फक्त बोर्डाचा उल्लेख केला. सध्या एक वेगळी जबाबदारी खरं तर खांद्यावर घेतली, म्हणजे नवनाथराव इथं बसलेत. नवनाथरावांनी खरोखर गोष्ट माहिती, आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जर तुम्ही पाहत असाल तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव हे केवळ एखाद्या समाजापुरतं नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासात, हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा कोण असेल तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अजोड अशा बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे महाराष्ट्राच्या इतिहासातून काहीसं दडवलं गेलं होतं. मी अत्यंत जबाबदारीनं विधान करतोय. 1689 छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि त्यानंतरची 180 वर्ष हे नाव काहीसं दडवण्याचा प्रयत्न झाला की काय अशी शंका निर्माण होते. आणि त्यानंतर तब्बल 180 वर्षांनंतर 1859 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. पहिलं एकदेशीय चरित्र जर कोणी लिहिलं असेल तर ते चरित्र म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा. त्यामुळे जो मागचा दुवा आहे हा साधण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता मालिकेत तुम्ही जे सगळं चित्रण बघत असाल ते म्हणजे अस्पृश्य समजल्या गेलेल्या बांधवांसाठीची शाळा उघडणं. एक गोष्ट किती महत्वाची ठरते ते बघा, 1852
3 जुलै 1852, बरोबर ना राव? 3 जुलै 1852 रोजी अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुलेंनी उघडली आणि त्यानंतरच्या 100 वर्षाच्या काळात त्याच समाजातून आलेल्या एका महामानवानं देशाचं संविधान लिहिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी महात्मा ज्योतिराव फुलेंना मानतात, ते यासाठी मानतात. आणि त्यामुळे सध्या ही एक फार मोठी जबाबदारी खांद्यावर घेतोय. सगळ्या भारतभर जातोय. आता ही मालिका मराठीमध्ये जशी सुरू आहे तशी आता हिंदीमध्ये आपण सुरू केलेली आहे. ही आता आपण तेलुगू, कन्नड, तमिळ या सगळ्या भाषांमध्ये नेतोय, जेणेकरून महाराष्ट्राचा जो गौरवशाली इतिहास आहे, जो आपला पुरोगामी विचार आहे, हा पुरोगामी विचार, हा गौरवशाली इतिहास हा संपूर्ण देशभर पोचला पाहिजे, हा 7 समुद्रापलीकडे पोचला पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतो, अडचणी लई मोठ्या आहेत. हाताला आता पट्टी बघ तेवढ्यासाठीच आहे. म्हणजे युट्यूब मधून मिळणारं उत्पन्न असेल, मालिकेसाठी असणारा खर्च असेल, याची कुठंच सांगड जुळत नाही. लोकवर्गणीतून मी मालिका ही करतोय. मला कोणीतरी विचारलं परवा प्रश्न, गरज काय पडली? मला खरंच हा प्रश्न विचारला, ही काय गरज पडली? लोकवर्गणीतून जायचं, इकडे हे खोके ते खोके असे आवाज असताना तुम्ही लोकांना भेटता, लोकांना शांतपणे सांगता, हा महाराष्ट्राचा इतिहास जर मला अभिमानानं सांगायचा असेल तर लोकवर्गणी गोळा करावी लागेल, त्यातून ही मालिका उभी करावी लागेल. सातत्यानं मालिका अखंड सुरू आहे. 200व्या जन्मशताब्दी वर्षामध्ये मालिका बंद होऊ नये या भावनेतून सुरू आहे. आणि म्हणून मला कोणीतरी विचारलं की नेमकी गरज काय पडली? मी उत्तर हेच दिलं, हाच प्रश्न किंवा हेच उत्तर जर त्यावेळी सावित्रीमाईला आणि ज्योतिरावांना जर कोणी विचारलं असतं, सावित्रीमाई जर म्हटली असती की 1 जुलै 1848 ला पाऊल पुढे टाकताना दगड गोटेन शेणमारा येतोय, मला गरज काय पडली, तर आज इथं पूजाताई नाही तर सुचेता वहिनी स्टेजवर बसलेल्या दिसल्या नसत्या. जर महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी विचार केला असता, इंग्रजी 7वी पास झालेला फक्त दुसरा व्यक्ती, सरकारी नोकरी मिळाली असती, गाडी मिळाली असती, बंगला मिळाला असता, मान मराठा मिळाला असता, हे सगळं असताना त्यांनी जर विचार केला असता गरज काय पडली, तर देशाचं संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळण्यासाठी जी पार्श्वभूमी आहे तीच तयार झाली नसती. शिक्षणाची गंगा आज तुमच्या माझ्या घरात, आता माझ्या समोर राज्य आयकर विभागामध्ये अक्षय एकनाथ भुजबळ आणि सोनाली जाधव या दोघांनी यश मिळाल्याची जी गोष्ट आली आहे, या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचे बांध फोडून शिक्षणाची गंगा जर आणली नसती आणि त्यासाठी गरज असती, आणि म्हणून या भावनेतून खरं तर काम करतोय. कुणाला तरी देणं द्यावं लागतं आणि हे देणं देत असताना या भावनेतून पुढे जातोय. त्यामुळे केवळ तुमचं प्रतिनिधित्व करण्याच्या पलीकडे समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये हा विचार रुजवण्यासाठी शिवरायांचा मावळा म्हणून खारीचा का होईना वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. तोही तुम्ही सगळे गोड मानून घेताय, समजून घेताय, पाठीशी ठामपणे उभे राहताय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जागा सांगितली, सावतामाळी मंगल कार्यालय, महिन्यातून 1 दिवस किमान आपण इथे बसायला सुरुवात करू. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, प्रशासकीय अडचणी असतील, इतर अडचणी असतील, यासाठी मी इथून पुढे उपलब्ध आहे. अगदी या पुढच्या 15 दिवसातच पहिला दिवस हा मी तुम्हाला शिरूर तालुक्यासाठी देतो, हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.